नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी अर्चना कदम. मी सांगलीमध्ये यशवंतनगरमध्ये राहते. माझा मुलगा हा आकाश कदम, ह्याला जानेवारीमध्ये फक्त पाय दुखण्याचं निमित्त कॅन्सर डिटेक्ट झालं, बोन कॅन्सर डिटेक्ट झाला. अच्छा. मग आम्ही बरेच ओळखीतनं वगैरे असं हिंदूजा मुंबईमध्ये ट्रीटमेंट त्याची सुरू केली. केमोथेरपी आणि सर्जरी असं त्याचं स्वरूप होतं. तर पहिल्या केमोथेरपीच्या नंतर त्याला खूप त्रास झाला, अशक्तपणा आला, वीक झाला. आणि मग माझ्या भावाच्या मित्र अमित जगदाळे सर म्हणून, त्यांच्या मार्फत आम्हाला हे DNSP चे प्रोडक्ट बद्दल कळालं. मग आम्ही विचार केला की आपण औषधासाठी एवढे मोठे पैसे देतोच आणि हा तर फ्रूट ज्यूस आहे, हा तर केव्हाही आपल्याला फायदाच देणार आहे, बरोबर, तरी काहीच होणार नाहीये. हो. म्हणून मग आम्ही ते फ्रूट ज्यूस घ्यायला चालू केलं. आणि तो पहिल्या केमोथेरपी नंतर उलट्या आणि याच्यामुळे तो आकाश खूपच वीक झाला होता, मलून पडला होता. आणि DNSP जेव्हापासून मी त्याला द्यायला चालू केलं तेव्हापासून तो खूप फ्रेश वाटायला लागला. म्हणजे मॅडम DNSP च्या माध्यमातून तुम्ही काय घेतला? फ्रूट ज्यूस घेतला. अच्छा, दाखवू शकता बॉटल? हा दाखवतो. हा फ्रूट ज्यूस आहे. हा, हे फ्रूट ज्यूस आहे ना? हा फ्रूट ज्यूस आम्ही घेतला. आणि ऍक्च्युली त्याला प्लेटलेट्स वाढायसाठी किवी, ड्रॅगन फ्रूट हे सगळं द्यायचंच होतं. त्यांनी अमित दादांनी मला सांगितलं की हे सगळं ह्याच्यामध्ये आहे, प्लस ह्याच्यामध्ये ऍडिशनल पण काय आहेत, तर मग ह्याचं नुकसान तर काहीच होणार नाहीये. बरोबर, ह्याचा साईड इफेक्ट होणार नाही. मग हा आम्हाला वाटलं की, मला तरी असं वाटलं की हा ठीक आहे, आपण द्यायलाच पाहिजे. बरोबर, उपयोगच होणार, ह्याचा झाला उपयोग होईल किंवा नाही होईल, पण साईड इफेक्ट तर कुठलं होणार नाही, काहीच होणार नाही. म्हणून दिला. पण ह्याचा इतका छान उपयोग झाला, तो एकदम फ्रेश राहायला लागला. अच्छा. 8 केमोथेरपी झाल्या त्याच्या, एक ऑपरेशन झालं. या सगळ्यामध्ये मी हे DNSP त्याला कायम देत होते. आणि मॅडम हे घेण्या अगोदर जे तुम्ही केमोथेरपी दिलेला होता, हो, त्यावेळेची कंडिशन कशी होती आकाशची? त्यावेळेची कंडिशन एकदम असं म्हणजे खूप वाईट होती. त्याला जेवण जात नव्हतं, खायला काही जात नव्हतं, एकदम खूप वीक झाला होता तो. म्हणजे त्याला असं उठून बसायचं, मान वर करायला सुद्धा त्याला असं त्राण नव्हते अंगात. पण DNSP दिल्याने एका आठवड्यामध्ये त्याला स्वतःला फ्रेशनेस जाणवायला लागला. आणि तो म्हणजे तो उठून बसायचं, फ्रेश व्हायचं, एकदम असं तो छान झाला. आणि आता मी सांगायला मला खूप आनंद होतो की ह्या DNSPच्या मदतीने, आणि बाकी ट्रीटमेंट तर आहेच, DNSPच्या मदतीने आज तो कॅन्सर मुक्त